नमस्कार. आज आपण इलेक्ट्रॉनिक स्विच आणि सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ट्रान्झिस्टर कसे वापरावे याबद्दल शिकूया. चला त्याबद्दल व्हिडिओद्वारा समजून घेऊया. सत्राची उद्दिष्टे. हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार होणार आहे. ट्रान्झिस्टर बंद करून चालू स्थितीवर स्विच करण्यासाठी आवश्यक किमान फॉरवर्ड बायस करंट निश्चित करा. ट्रान्झिस्टराइज्ड सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर आणि परीक्षण तयार करा. रेग्युलेटरच्या इनपुट आणि आउटपुटवर रिपल मोजा आणि रिपल फॅक्टर शोधा. इलेक्ट्रॉनिक स्विच आणि सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ट्रान्झिस्टरची थोडक्यात चर्चा करूया. ट्रान्झिस्टरचे मुख्य उपयोग एम्प्लिफायर आणि इलेक्ट्रॉनिक स्विचेस आहेत. ट्रान्झिस्टरला एम्प्लिफायर किंवा स्विच म्हणून काम करणे ऑपरेटिंग क्षेत्रावर अवलंबून असते. प्रत्येक ट्रान्झिस्टरमध्ये 3 ऑपरेटिंग रिजन्स असतात: ऍक्टिव्ह रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि कट ऑफ रिजन. टर्मिनल्स फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मध्ये कसे जोडलेले आहेत यावरून हे ऑपरेटिंग रिजन वेगळे केले जातात. ट्रान्झिस्टरच्या ऑपरेशनसाठी डीसी पुरवठा प्रदान केला जातो. हा डीसी पुरवठा ट्रान्झिस्टरच्या 2 पीएन जंक्शनला दिला जातो, जो या एमिटर आणि कलेक्टर जंक्शन मधील बहुसंख्य वाहकांच्या क्रियांवर प्रभाव पाडतो. आमच्या गरजांवर आधारित जंक्शन फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस्ड आहेत. फॉरवर्ड बायस ही अशी स्थिती आहे जिथे पी प्रकार सामग्रीवर पॉझिटिव्ह व्होल्टेज लागू केले जाते आणि एन प्रकार सामग्रीवर निगेटिव्ह व्होल्टेज लागू केले जाते. रिव्हर्स बायस ही अशी स्थिती आहे जिथे एन प्रकार सामग्रीवर पॉझिटिव्ह व्होल्टेज लागू केले जाते आणि पी प्रकार सामग्रीवर निगेटिव्ह व्होल्टेज लागू केले जाते. या बायसिंग पद्धतींमुळे ट्रान्झिस्टर सर्किट 3 प्रकारच्या प्रदेशांमध्ये कार्य करतो: एक ऍक्टिव्ह रिजन, सॅच्युरेशन रिजन, कट ऑफ रिजन. ऍक्टिव्ह रिजन. ट्रान्झिस्टर सामान्यतः या मोडमध्ये करंट एम्प्लिफायर म्हणून वापरला जातो. ऍक्टिव्ह मोडमध्ये 2 जंक्शन भिन्नपणे बायस आहेत. एमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस्ड असल्याने आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस आहे. हा मोड एमिटर आणि कलेक्टर यांच्यामध्ये बेस करंटच्या प्रमाणात प्रवाह करण्यास अनुमती देतो. इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून काम करण्यासाठी ट्रान्झिस्टरला सॅच्युरेशन ऑन आणि कट ऑफ दोन्ही क्षेत्रांमध्ये चालवावे लागते. सॅच्युरेशन रिजन. या ऑपरेशनच्या मोडमध्ये एमिटर बेस आणि कलेक्टर बेस जंक्शन दोन्ही फॉरवर्ड बायस्ड आहेत. कलेक्शन पासून एमिटर पर्यंत करंटच्या मुक्त प्रवाहाला मूलतः कमी रेझिस्टन्स असतो. या मोडमध्ये ट्रान्झिस्टर प्रभावीपणे एक घट्ट सर्किट आहे कारण ते पूर्णपणे चालू आहे. या व्यतिरिक्त स्विचिंग आणि डिजिटल लॉजिकसाठी सर्किट वारंवार सॅच्युरेशन क्षेत्रात वापर करतात. कट ऑफ रिजन. या मोडमध्ये दोन्ही कलेक्टर बेस जंक्शन आणि एमिटर बेस जंक्शन रिव्हर्स बायस्ड आहेत. दोन्ही पीएन जंक्शन रिव्हर्स बायस असल्याने लहान गळती करंट शिवाय जवळजवळ कोणताही विद्युत प्रवाह नाही, जे सहसा काही नॅनो एम्पियर किंवा पिको एम्पियरच्या क्रमाने असते. या मोडमधील बीजेटी बंद आहे आणि मूलतः एक ओपन सर्किट आहे. ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून रेग्युलेटर हे असे उपकरण आहे जे आउटपुट टर्मिनल्सवर लोडमध्ये सातत्यपूर्ण आणि नियमन ठेवते. व्होल्टेज भिन्नता आणि लोड असंतुलित झाल्यामुळे लोडच्या बाजूला एकसमान व्होल्टेज राखणे महत्त्वपूर्ण बनते. डिव्हाइसचे कार्यप्रदर्शन आणि विस्तारानुसार सर्किट व्होल्टेज भिन्नतेमुळे प्रभावित होतात. सिस्टममध्ये इलेक्ट्रिकल उपकरणांसारखे संवेदनशील भार समाविष्ट असल्यास लोड व्होल्टेज स्थिर ठेवणे महत्त्वाचे आहे. संवेदनशील भार हाताळताना ऊर्जेची गुणवत्ता ही एक समस्या आहे कारण
अवांछित हार्मोनिक्स लोडवर परिणाम करतात आणि परिणामी अवांछित नुकसान होते. रेग्युलेटर लोड व्होल्टेज स्थिर ठेवतो आणि हार्मोनिक्स पासून मुक्त असतो. ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर हे असे उपकरण म्हणून परिभाषित केले जाऊ शकते जे आउटपुट व्होल्टेज स्थिर पातळीवर ठेवते. ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर नियामक घटक म्हणून कार्य करते. ते अनरेग्युलेटेड इनपुट घेते आणि विनियमित आउटपुट प्रदान करते. हे सर्किट ट्रान्झिस्टर तत्व वापरते जे बायस व्होल्टेज मधील बदलासह त्याचे रेझिस्टन्स सुधारते. ट्रान्झिस्टर स्थिरतेच्या बेस व्होल्टेज राखण्यासाठी ते झीनर डायोड वापरते. नियमितपणे आउटपुट व्होल्टेज प्रदान करण्यासाठी व्होल्टेज रेग्युलेटर, अडॅप्टर, रेक्टिफायर सर्किट्स इत्यादी इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये ते वारंवार वापरले जाते. रेग्युलेटर मालिकेत जोडलेले आहे आणि अनुप्रयोगावर आधारित लोडसह शंट्स. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आपण साधने आणि घटक एकत्र करूया. एम्मीटर MC 0 ते 100 मिली एम्पियर 1 नंग. एम्मीटर MC 0 ते 100 मायक्रो एम्पियर 1 नंग. व्होल्टमीटर MC 0 ते 15 व्होल्ट्स 1 नंग. रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय 0 ते 30 VDC 1A 1 नंग. ट्रान्झिस्टर BC 107 1 नंग. दिवा 6 व्होल्ट 150 मिली एम्पियर 1 नंग. व्हेरिएबल रेझिस्टर 250 किलो ओम 1 नंग. ब्रेडबोर्ड 1 नंग. ड्राय सेल 1.5 व्होल्ट 1 नंग. ट्रान्झिस्टर SL 100 किंवा समतुल्य 1 नंग. जेनर डायोड 12 व्होल्ट 1/4 वॉट 1 नंग. रेझिस्टर 180 ओम 1 नंग. 1 किलो ओम 2 नंग. 220 ओम 1 नंग. 330 ओम 1 नंग. कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरड 25 व्होल्ट 1 नंग. LED लाल रंग 1 नंग. हुकअप वायर्स लाल आणि काळ्या प्रत्येकी 1 मीटर. कार्य 1. ट्रान्झिस्टरच्या इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून वापर करा. ट्रान्झिस्टर BC 107 साठी डेटा बुकमधून तपशील गोळा करा. सर्किट प्रोग्राम अनुसार सर्किट डायग्राम कनेक्ट करा. स्विच S1 व्हेरिएबल रेझिस्टर 250 किलो ओम आणि मायक्रो एम्मीटर मालिकेतील ट्रान्झिस्टरच्या बेसशी जोडा. अनियमित DC इनपुट सर्किटशी कनेक्ट करा. आउटपुटला मालिकेतील मिली एम्मीटर कनेक्ट करा. विनियमित व्होल्टेज मोजण्यासाठी आउटपुटच्या समांतर व्होल्टमीटर कनेक्ट करा. साधनांची विशिष्ट श्रेणी आणि योग्य पोलॅरिटी तपासा. पुरवठा बंद ठेवा आणि वीज पुरवठा युनिटच्या व्होल्टेज नॉब 0 व्होल्टवर ठेवा. पॉवर चालू करा आणि व्होल्टेज नॉब चालवून कलेक्टर पुरवठा 10 व्होल्टवर सेट करा. बेस एमिटर सर्किटवर स्विच S1 बंद करून बॅटरी पुरवठा चालू करा. 5 मायक्रो एम्पियरच्या बेस करंटसाठी VR समायोजित करा आणि कलेक्टर करंट लक्षात घ्या आणि ते टॅब्युलेशन मध्ये रेकॉर्ड करा. टॅब्युलेशन प्रमाणे IB 90 मायक्रो एम्पियर बदला. IB चे मूल्य तपासा ज्यासाठी IC बदललेला नाही म्हणजे IC सॅच्युरेटेड आहे. IC सॅच्युरेशन पर्यंत पोहोचते. IB चे अचूक मूल्य शोधण्यासाठी 2 रीडिंग मध्ये IB बेस करंट बदला. IC सॅच्युरेशन निर्माण करण्यासाठी IB ला किमान वरच्या मूल्यावर सेट करा आणि S1 स्विच करून ऑन ऑफ क्रिया तपासा. वीज पुरवठा बंद करा. कलेक्टर सर्किट मध्ये 6 व्होल्ट 150 मिली एम्पियरचा दिवा कनेक्ट करा आणि वीज पुरवठा चालू करा.
दिव्याची चमक तपासा. जर दिवा चालू होईपर्यंत आणि वाढण्यासाठी बेस करंट थोडासा समायोजित करा. ट्रान्झिस्टरचा बेस करंट चालवून दिव्याच्या ऑपरेशनची पुष्टी करा. कलेक्टर करंट आलेखाचा बेस काढा आणि ट्रान्झिस्टरची अवस्था चिन्हांकित करा. कार्य 2. ट्रान्झिस्टराइज्ड सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर तयार करा. डेटा बुक पहा आणि दिलेल्या ट्रान्झिस्टरचे आवश्यक तपशील रेकॉर्ड करा. दिलेल्या घटकांच्या स्थितीची पुष्टी करण्यासाठी चाचणी करा. सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेडबोर्ड मधील घटक तयार करा. वायर्ड सिरीज रेग्युलेटर बोर्डच्या इनपुट टर्मिनलशी 0 ते 30 व्होल्टचा अनरेग्युलेटेड डीसी व्होल्टेज कनेक्ट करा. अनरेग्युलेटेड डीसी पुरवठ्यावर एसी मुख्य पुरवठा चालू करा. सिरीज रेग्युलेटरचे इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज मोजा आणि रेकॉर्ड करा. 2 चे व्होल्टेज स्टेप्स वाढवा आणि टॅब्युलेशन मध्ये संबंधित आउटपुट व्होल्टेज रेकॉर्ड करा. व्होल्टेज स्टेप्स 16 व्होल्ट्स पर्यंत वाढवा आणि रेकॉर्ड करा. आउटपुट व्होल्टेज मध्ये 12 व्होल्ट्सच्या पुढे 12 व्होल्ट्स 14 व्होल्ट्स किंवा 16 व्होल्ट्सच्या पलीकडे इनपुट व्होल्टेज मध्ये कोणतीही वाढ आउटपुट व्होल्टेज मध्ये कोणताही बदल करणार नाही. बंद करा आणि CRO ला PS च्या इनपुट बाजूला आणि आउटपुट बाजूला कनेक्ट करा. ड्युअल ट्रेस CRO वापरून सर्किटचं रिपल प्रेझेंटेशन मोजा आणि रेकॉर्ड करा. ते टॅब्युलेशन मध्ये रेकॉर्ड करा. मला आशा आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्विच आणि सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ट्रान्झिस्टर कसे वापरावे याबद्दल उद्दिष्टे शिकली असतील. कृपया तुमच्या परीक्षकासोबत याचा अभ्यास करा. हॅपी लर्निंग.